चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह, सोहळ्याला आदित्य ठाकरे उपस्थित। आदित्य ठाकरेंकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला। कोरटकरला सुनावणीसाठी व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याची मुभा। सिडकोच्या माझे पसंतीचे घर यामध्ये कमी क्षेत्रफळाची घरं देण्यात आल्याचा आरोप। माहिती पत्रकात दिलेल्या क्षेत्रफळाचीच घरं द्यावी, संदीप नाईक यांची सिडको प्रशासनाकडे मागणी। केईएम रुग्णालयामध्ये हेलिकॉप्टरमधून अवयव आणणार। आयुष्मान टॉवरवर शताब्दी हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी। गुजरातच्या 2002च्या दंगलीच्या वेळी खोट्या कथा निर्माण करण्याचा प्रयत्न, दोषींना कायद्यानुसार शिक्षा झाली आहे। गुजरात दंगल प्रकरणावर मोदींकडून प्रथमच भाष्य। विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज, तर चंद्रपूर वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर अकोला अमरावती नागपूरला येलो अलर्ट। मुंबईच्या तापमानात मात्र मोठी घट। ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये भीषण पाणी टंचाई, पाणी आणायला गेलेला 14 वर्षीय मुलगा तळ गाठलेल्या विहिरीत पडला। विहिरीत दगडांमुळे मुलगा जखमी। जाहिरातींच्या घोटाळ्यामुळे एसटीचं नुकसान, तर कंत्राटदारानं 8 महिन्यांचं भाडं जमा केलं नसल्याचं समोर। एका प्रकरणात 9,50,00,000चा घोटाळा झाल्याचंही उघड। 30 मार्च रोजी गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। भाजपकडून आज मुंबईमध्ये एकदिवसीय कार्यशाळा, सर्व जिल्हाध्यक्ष आणि नेते या ठिकाणी उपस्थित राहणार, तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण इथे मार्गदर्शन करणार। सीसीआयनं कापूस खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, तर सरकारी खरेदी बंद झाल्यामुळे कापसाचे दर आणखी पडण्याची शेतकऱ्यांना भीती। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी पैसे स्वीकारणारा व्यावसायिक उन्नाथन या अरुणाचल मलला अटक। बँकेतील 122 कोटींच्या अपहारातील 30 कोटी स्वीकारल्याचा त्याच्यावर आरोप। मुंबईतील इराणी कॅफे बेकरींना मुंबई वारसा संवर्धन समितीनं भेट देऊन त्यांना वारसा दर्जा द्यावा, राहुल नार्वेकरांची पत्राद्वारे मागणी। बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं प्रवेश शुल्क आता 94 वरून 103 रुपये। इतर तिकिटांच्या दरात सुद्धा 10% वाढ। उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। अमेरिकेत आलेल्या मोदींना आता रस्त्यांवरचे खड्डे दाखवायचे नव्हते, त्यामुळे ताफ्याचा मार्ग वळवला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा।